कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नितीन वैद्य, प्रमोद निगुडकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुंबई जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष सुनीता देवलवार, दोन्ही प्रमुख परीक्षक आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, त्यांचे शिक्षक पालक हे देखील त्यांच्यासोबत आहेत। तुम्ही सर्वांनी या स्पर्धेला जो प्रतिसाद दिला तो आनंददायी आहे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बरोबर नंदादीप शाळा ही जी गोरेगाव पूर्वेला असलेली शाळा आहे त्या शाळेतले शिक्षक, ज्यामध्ये अर्जुन जगधने, सांगळे मॅडम, बळी सर, काही निवृत्त शिक्षक यांनी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये पुढाकार घेतलेला आहे। किंबहुना शिक्षकाच्या भूमिकेत अनेक वर्ष वावरल्याने ते स्वतःची ही जबाबदारी मानतात की ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते नसले तरी हितचिंतक असल्यामुळे आपल्या पातळीवर आपल्याला हा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी जे करता येईल ते आपण केलं पाहिजे, म्हणून त्यांनी हा एक उपक्रम निवडलेला आहे। त्यांचं या कामात असलेलं योगदान म्हणून आणि त्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पाडतोय। मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण एखादं काम चळवळीच्या स्वरूपात तेव्हाच येऊ शकतं जेव्हा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना असं आपलं त्याच्यामध्ये योगदान द्यावंसं वाटतं आणि त्यासाठी स्वतःचा काही वेळ तरी खर्च करावासा वाटतो, काही संसाधनं खर्च करावीशी वाटतात। त्यामुळे निश्चित मी या सर्व शिक्षकांचे आभार मानते आणि जेव्हा नवीन माणसं एखाद्या तरी उपक्रमासाठी जोडली जातात तेव्हा त्यांच्या संपर्कातील वेगवेगळ्या लोकांपर्यंत आपण पोहोचतो आणि त्यामुळे आज 19-20 शाळा आणि त्यातून आलेले शिक्षक यांच्यापर्यंत पोहोचता आलं। या निमित्ताने मला फक्त थोडक्यात या प्रस्ताविकामध्ये तुम्हाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाची जी चतुसूत्री आहे त्याच्याबद्दल सांगायचं आहे, कारण या वक्तृत्व स्पर्धेनंतर तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचा किंवा वैज्ञानवादी दृष्टिकोन जोपासण्याचा एक विचार मनात कुठेतरी घेऊन सोबत जावं अशी अपेक्षा आहे। तर शोषण आणि दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध, ज्याच्यामध्ये म्हणजे आपण ऐकतो की भूताने झपाटलेलं आहे म्हणून मारणं किंवा पादत्राणं भिजवलेलं पाणी प्यायला लावणं, अशा प्रकारच्या ज्या अघोरी गोष्टी असतात त्यांना स्पष्ट विरोध, त्याच्यावर चर्चा नाही होऊ शकत। दुसरी गोष्ट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार अंगीकार। प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे मूलभूत कर्तव्य आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना आहे। म्हणजे तुम्ही भारतीय नागरिक असाल तर संविधानामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही हे स्वतः प्रत्यक्ष कर्तव्य म्हणून पार पाडलं पाहिजे। तिसरं म्हणजे धर्माची विधायक चिकित्सा, म्हणजे आपल्या धर्मात आज अशा कोणत्या गोष्टी आलेल्या आहेत की ज्याच्यामुळे आपलं त्या धर्माची व्यक्ती असणं हे अधिक चांगलं होऊ शकेल, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो। नुकताच आपण गणपतीच्या सणाचा अनुभव सगळ्यांनी घेतला, अशी व्यक्ती नसेल की जिला डीजेचा त्रास झाला नसेल गणपतीच्या सणामधल्या डीजेच्या भिंतींचा। तर आपलं जे साजरं करणं आहे ते आपल्याला वेगळ्या प्रकारे करता येऊ शकेल का, म्हणजे विधायक रीतीने आपण आपल्या साजरं करण्याची चिकित्सा करू। विधायक म्हणजे पुढे जाणाऱ्या रीतीने आपण आपल्या साजरं करण्याची चिकित्सा करू आणि त्याच्यातून आपण मार्ग काढू। मला तुम्हाला इथे एक उदाहरण सांगावं असं वाटतं की साधारण 35 वर्षापूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कोल्हापूरमध्ये विसर्जित गणपती दान करा हा उपक्रम सुरू केला। त्या वर्षी पहिल्यांदा समितीच्या कार्यकर्त्यांनी रंकाळा तलावाच्या काठी एक गुळाची काहील ठेवलेली होती आणि आलेल्या लोकांना विनंती केली की तुम्ही मूर्ती पाण्यात विसर्जित करता, त्याच्यानंतर पाण्यातच टाकून देऊ नका, सोडून देऊ नका, ती या आर्टिफिशियल टँकमध्ये म्हणजे या काहिलीत तुम्ही विसर्जित करा। आणि पहिल्या वर्षी 100 मूर्ती दान मिळाल्या। त्याला खूप विरोध देखील झाला की हा आमच्या धर्माचा भाग नाही असं म्हणून, पण त्यानंतर पुढची 15-20 वर्ष महाराष्ट्रात ठिकठिकाणी हा उपक्रम राबवला आणि त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळायला लागला। नंतर हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली, त्या याचिकेमधून हायकोर्टाने असे सगळ्या महापालिकांना किंवा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना असं सांगितलं की तुम्ही अशा सोयी करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये ही एक जनचळवळ झालेली आहे।
विसर्जित मूर्ती पाण्यात न टाकता, जिवंत पाण्यात न टाकता आर्टिफिशियल टँकमध्ये टाकणं. तर विधायक धर्मचिकित्सा म्हणजे आपलाच धर्म अधिक मानव केंद्री करण्यासाठी आपणच प्रयत्न करायचे. आणि चौथं म्हणजे जे समविचारी लोक आहेत त्यांच्याशी जोडून घेणं. कारण आपल्याला आयुष्यातले प्रश्न असतात ते एकमेकांशी खूप जोडलेले असतात आणि वैज्ञानिक दृष्टी ही त्याला प्रश्न सोडवायला मदत करू शकते, पण इतर अनेक गोष्टींचं भान आणि जोड गरजेची असते. तर मला वाटतं आजच्या उपक्रमातून अशी तुमची जोड आपली एकमेकांशी घातली जाणं हेच अभिप्रेत आहे. तुम्ही सगळेजण छान बोललात, परीक्षक तुम्हाला सांगतीलच. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जे काही विसरले असतील, ज्यांना त्याच्यामुळे थोडं वाईट वाटलं असेल, तर त्यांनी हे नक्की लक्षात ठेवा की आमच्यापैकी कुणालाही आज जे मोठे झालो आहे त्यांना आम्ही कुठल्या स्पर्धेत भाग घेतला होता, आम्हाला 10वीला किती मार्क पडले होते, कुठल्या परीक्षेत, यातलं काही आठवत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. आठवतं काय तर त्याचा आपल्या मनावर उमटलेला ठसा आठवतो फक्त. त्याच्यातून आपण जे शिकलोय ते आपल्या नकळत जे मनात रुजलंय ते आपल्याला आठवतं. त्यामुळे यातून तुम्ही अधिक धीट व्हाल, अधिक विचार करायला शिकाल, शालेय पातळीवर तुमचे अधिक विचार करणाऱ्या लोकांचे गट होतील, शिक्षकांशी तुमचा चांगला संपर्क वाढेल, तुम्हाला अधिक वाचावंसं वाटेल, तुम्हाला समाजामध्ये चालू असलेल्या चळवळींची माहिती मिळेल, कधी मोठे व्हाल तेव्हा त्याच्याशी जोडावंसं वाटेल. हीच यातून मिळणारी उपलब्धी आहे. आणि बक्षीस, आज बक्षीस मिळालं की आनंद आपल्याला सगळ्यांना होतो. बक्षीस काही जणांना मिळेल, पण उरलेल्या सगळ्यांना हे लक्षात नक्की राहील या पुढच्या गोष्टी आणि त्यांच्यासोबत त्या नक्की राहतील. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सदिच्छा देते. तुमच्यापैकी ज्या शाळांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं सादर केलेले कार्यक्रम तुमच्या शाळेत आयोजित करायचे असतील मुलांशी बोलण्यासाठी, भूत, भानामती, अंगात येणं, चमत्कार, बाबाबुवांकडनं फसवलं जाणं, या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत, फलज्योतिष खरं असतं का, वास्तू खरी असते का, वास्तुशास्त्र, याबद्दल तुम्हाला वाटत असेल की स्वतःच्या आणि मुलांच्या प्रश्नाची उत्तरं मिळावी, तर तुम्ही जरूर आम्हाला बोलवा. आम्ही निःशुल्क हा कार्यक्रम तुमच्या ठिकाणी येऊन साजरा करू. तर अशा रीतीने आपला संपर्क वाढत राहो एवढीच इच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.